विनोद सावंत मॅन फ्रॉम विजयदुर्ग आणि दीपक डगरे मॅन फ्रॉम देवगड. 6 ओव्हरची लढत. पहिलं वैल षटक शेखर कोलगे हाताळण्यासाठी सज्ज असेल. ऊर्ध्व विकेट मारा करतोय आणि त्याच्या विरोधात इथे विनोद सावंत विजयदुर्गचा हा खेळाडू पी एस स्पोर्ट्स देवगड या टीमकडून खेळताना पहिला चेंडू फुलर लेनचा हलक्या हाताने स्टीअर केला. अलाउन द कार्पेट चेंडू कव्हरमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव ॲड केली जाते. टीमचं खातं खोलतोय, आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 1. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आज भरपूर रंगतदार सामने, भरपूर मजा येईल शेवटच्या मॅचपर्यंत. आणि आज संध्याकाळी इथे घुटना टेक तमाशा देख मिड विकेटला अल्लाउन द कार्पेट चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार भेटेल. दीपक डगरेच्या बॅटमधून हा चौकार जातोय. आणि आज संध्याकाळी इथे शेवटच्या मॅचच्या दरम्यान 4 टीमचे ड्रॉ करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आणि ड्रॉनुसार उद्या सकाळी मॅच होतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे प्रेक्षकांनी आणि खेळाडूने. ऑनलाईन ड्रॉ संध्याकाळी ठीक शेवटच्या मॅचच्या दरम्यान. टीमची धावसंख्या वाढते. 5 धावा सध्या स्कोर कार्डवरती पी एस स्पोर्ट्स देवगड टीमच्या माध्यमातून. शेखर कोलगे पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू फुलर लेनचा काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं आहे डीपमध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 6 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावलेत. पहिलं वैलं षटक हाताळताना टीमचा कॅप्टन टीमचा मालक आहे शेखर कोलगे. शेखर कोलगे मोठा फटका मिड विकेट च्या डोक्यावरून हवाई सपर चेंडू. पंचांचा सिग्नल अपेक्षित असेल. चौकार की षटकार कळवायचा आहे. चांगली बॅटिंग करतोय. आक्रमण चढवलंय विनोद सावंत दीपक डगरे पी एस स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. आणि हा चेंडू 1 बाउन्स सीमा पलीकडे जातोय. चौकार भेटेल. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 10 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या आहेत पी एस स्पोर्ट्स देवगड या टीमने. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. शेखर स्विंग इन मिस लेग स्टिक पिच करतोय की काय, परंतु अगदी लेग स्टिकच्या वरून चेंडू जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू भरपूर वेळानंतर विनोदला इथे थांबवलंय. बॅटर तयार असेल विनोद. टीमची धावसंख्या 10 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय की काय. यस इथे 2 चेंडू निर्धाव जात आहेत. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10-0 अशी परिस्थिती. टीमची धावसंख्या 10-0 पी एस स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि आमचे लाईनमन त्या साईडला राहायचं आहे. जो पारिजात बंगला आहे त्या एरियामध्ये कोणी नाही आहे. जे आमचे लाईनमन आहेत त्यांना विनंती असेल आपण त्या साईडला जा. फाईन लेगपासून तुम्हाला मिड विकेटपर्यंत तुम्हाला क्षेत्ररक्षण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लाईनमन म्हणून उभं राहायचं आहे. नवीन गोलंदाजीत येईल मैदानात. सूरज शेलार येतोय नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 पेश करतोय. स्ट्रायकिंग एंडला दीपक डगरे डी या नावाने परिचित. चायनीजचा त्यांचा व्यवसाय आहे आणि तो चायनीजचा व्यवसाय सांभाळून क्रिकेटवरती सुद्धा चांगलं प्रेम करतायत आणि क्रिकेटचं चांगलं खेळतायत. चांगला चेंडू इथे लॉंग ऑनला चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल विनोद सावंत दीपक डगरेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 12 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावलेत पी एस स्पोर्ट्स देवगड या टीमने. आशापुरी रेसिडेन्सीच्या विरोधात खेळताना टॉस जिंकलाय आशापुरी या टीमने. आणि ओव्हर क्रमांक 2 सूरज शेलार येतोय. हा चांगला चेंडू खोदून काढलाय.
स्ट्रेट ड्राईव्हला जातोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, वेदू येतोय, चेंडूवरती ताबा मिळवेल तोपर्यंत एक धाव ॲड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 14 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेलेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आशापुरी रेसिडेन्सी विरुद्ध PS स्पोर्ट्स देवगड या टीममध्ये ही लढत पाहायला भेटते. tenniscricket.inच्या माध्यमातून हे थेट लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहताय आणि जे ऑनलाईन स्पर्धा पाहताय त्या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय देवगड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने. आणि मैदानामध्ये जे प्रेक्षक येऊन इथे या मॅचचा आनंद लुटत आहेत त्या सुद्धा प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय देवगड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बॉलर तयार सूरज शेलार, चांगला चेंडू, स्विंग इन मिस, एक पाय पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न दीपक डगरेचा, परंतु गुडलेंदवरती टप्पा पडल्यानंतर थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सूरजच्या विरोधात चांगला चेंडू, पुन्हा एकदा सिटी मिडॉपला चेंडू, धावचीचा धोका असेल आणि इथे मात्र डीडीला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला पहिला हादरा दीपक डगरे इथे आउट होतोय. सूरज शेलार चांगली गोलंदाजी केली परंतु सिली मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी अचूक झाली, कलेक्ट सुद्धा चेंडू अचूक केला सूरज शेलारने आणि त्यामुळेच काय दीपक डगरे इथे बाद होतोय. दीपक डगरे आउट होतोय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय अमोल मोंडकर. नऊ चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात. एक चौकार त्याने पेश केला. धावचीत झालाय सूरज शेलारच्या गोलंदाजीवरती. अमोल मोंडकर नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय आणि सलामीचा बॅटर विनोद सावंत मॅन फ्रॉम विजयदुर्ग स्ट्रायकिंग एंडला. अमोल मोंडकर नॉन स्ट्राईक एंडला. सूरज शेलार आशापुरी रेसिडेन्सीच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेट मारा करेल. पंचांच्या उजवीकडून विनोद तयार. मोठा फटका फाईन लेगला टोलवलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय? यस, इथे सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी 4 धावा ऍड केल्या जातील या चेंडूवरती. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू विनोदच्या बॅटच्या रडारमध्ये अचूक आला आणि त्यामुळे की काय फक्त दिशा दिली इथे आणि सीमा रेषा पलीकडे गेलाय लॉंग लेगला. 4 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 18 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेलेत. 18 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. चांगला चेंडू कव्हरला, तोपर्यंत हलक्या हाताने स्टीअर केलाय विनोदने. एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते 1,19. टीम PS स्पोर्ट्स देवगड 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्यात PS स्पोर्ट्स देवगड या टीमने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेखर कोलगेचा विचार केला तर टीमचा मालक याने पहिलं षटक हाताळलं होतं, त्याने 10 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर सूरज शेलारने 9 धावा खर्च केल्यात. पाहिजे नवीन गोलंदाज नितेश बाबल येतोय.
चेक चेक हॅलो 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 चेक. चेक. मॅचला सुरुवात होते. अमोल मोडकर स्ट्रायकिंग एंडला येतोय की काय, परंतु नॉन स्ट्राईकला जाईल. अर्जुन गायकवाड नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. 8 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात. मिस्टर विनोद सावंत सलामीचा बॅटर इथे बाद झालाय. नवीन गोलंदाज मैदानात नितेश बाबल इथे गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका इथे कावू कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय आणि हा चेंडू आल्या आल्या मार्गस्थ केलाय अर्जुन गायकवाडने. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकारासाठी 4 धावाने आपलं खातं खोललंय. टीमची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती मात्र 27-2. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट देवगडच्या माध्यमातून तुम्हाला त्या चॅनलवरती रील्स पाहायला भेटतील. त्या चॅनलवरती जा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. ग्रामीण टेनिस क्रिकेट देवगड. मोठा फटका सजवलाय, पाहायचंय हा चेंडू आउट ऑफ पार. षटकार जात आहे. आमचे तिथे कार्यकर्ते आहेत त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडलाय. अर्जुन गायकवाड काय बॅटिंग करतोय. 2 चेंडूवरती 8 धावा, 10 धावा बनवल्यात. 1 षटकार 1 चौकार आणि मितेशवरती आक्रमण चढवलंय. अर्जुनचा विचार केला तर त्याला फुटबॉल दिसतोय की काय असं म्हणायला काय हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार. मात्र आखूट टप्प्याचा चेंडू म्हणावा लागेल वाईड घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 34 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. 2-34. टीम PS स्पोर्ट्स देवगड टीम. बॉलर तयार अर्जुन गायकवाड. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राईकला अमोल मोडकर, मितेश बाबल. मोठा फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय धावत. झेल सुटलाय. दुसऱ्या अटेम्प्टला पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी केली नाहीये. अमोलने इथे नकार दिलाय, माघारी पाठवलंय. अर्जुन गायकवाडला 1च धाव ऍड केली जाईल. भरपूर उंच असा उडालेला अर्जुन गायकवाडचा झेल, परंतु भरपूर लांबवरून दूरवरून धावून आला हा क्षेत्ररक्षक, परंतु शेवटपर्यंत नजर ठेवली, परंतु हातात चेंडू पडल्यानंतर निसटलाय. अर्जुन गायकवाडने 1 जीवदान प्राप्त केलंय. 1 धाव ऍड केली जाईल. अमोल मोडकर स्ट्रायकिंग एंडला मितेश बाबलच्या विरोधात. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, तोपर्यंत 1च धाव. 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अलाउन द कार्पेट हलक्या हाताने स्टेअर केला. जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं अमोल मोडकरच्या खांद्यावरती. आणि यावर मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 2-36. PS स्पोर्ट्स देवगड टीमची धावसंख्या होते 2-36. मितेश बाबलचा विचार केला तर त्याने मात्र 17 धावा खर्च केले. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये टीमचा मालक शेखर कोलगे यांनी 10 धावा खर्च केलेत. तदनंतर सूरज शेलार याने 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र मितेश बाबल थोडासा महागडा ठरला. अर्जुन गायकवाडने त्याच्यावर आक्रमण चढवलंय. 1 चौकार 1 षटकार पेश केलाय, परंतु इथे मात्र गडी बाद केले. ते मात्र विनोद सावंतला बाद केलंय. सूरज शेलारने 1 गडी बाद केलाय. दीपक डगरे धावचीत झालाय. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात दाखल होईल. विदर्भ परारकर. छत्तीस धावा इथे स्कोर कार्ड वरती. विदर्भ पराडकर मॅन फ्रॉम आनंदवाडी गावचा खेळाडू. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. कावू कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक येतोय. डीप मधून चांगली फेकी होते यष्टीरक्षकाकडे, तोपर्यंत 1च धाव ऍड केली जाते.
PS स्पोर्ट्स देवगड टीमच्या माध्यमातून 37 धावा सध्या स्कोर कार्डवरती. सकाळच्या सत्रामध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला भेटला आणि त्या सुपर ओव्हरच्या थरारमध्ये विदर्भ पराडकरने गोलंदाजी केली होती. 4च धावा दिल्या होत्या आणि विजय प्राप्त केला होता आपल्या टीमला आशापुरी रेसिडेन्सीच्या माध्यमातून. तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती मिस्टर विदर्भ पराडकर येतोय आणि त्याच्या विरोधात खेळण्यासाठी इथे स्ट्रायकिंग एंडला अर्जुन गायकवाड मितेश बाबलवरती आक्रमण चढवलं होतं. 17 धावा त्याने बनवल्या होत्या. तोच बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय, कशा पद्धतीने गॅप भेटेल. परंतु विदर्भ पराडकर सारखा भन्नाट वेग आहे, अचूकतेचं माहेर म्हटलं जातं, कट करण्याची क्षमता आहे, इथे कटरचा वापर करू शकतो. चांगला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. भन्नाट वेग पाहायला भेटतोय. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः हा आगीच्या गोळ्याप्रमाणे चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पंचाने वॉर्निंग दिली आहे 1 बाउन्सची. आत्ता मात्र फाईन लेगला नो मॅन्स लँडमध्ये, परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची वाट बघेपर्यंत टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय आणि थेट चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या वाढते 41 धावा. PS स्पोर्ट्स देवगड टीमच्या माध्यमातून अर्जुन गायकवाड, अमोल मोंडकर. सुरुवात दमदार केली होती. सलामीचा विनोद सावंत, मॅन फ्रॉम विजय दुर्गावचा हा खेळाडू. त्यानंतर दीपक डगरे 9 धावांचं योगदान. या 2 खेळाडूने पाया रचलाय, परंतु आकार देण्याचं काम अमोल मोंडकर, अर्जुन गायकवाड. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलेव्हरी म्हणावी लागेल आणि यावर मात्र धावा मिळणार नाही आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी ते पाहायला भेटते विदर्भ पराडकर च्या माध्यमातून. VRCC आनंदवाडी टीमच्या माध्यमातून खेळताना दिसलाय. देवगड पोलीस स्टेशनच्या मैदानावरती संध्याकाळची नेहमीच प्रॅक्टिस करताना हा खेळाडू दिसलाय. हा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट झालाय. अर्जुन गायकवाड ज्याने मितेश बाबलच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलंय त्याला मात्र इथे रोखलंय. अर्जुन गायकवाडला विदर्भ पराडकर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या रोखली आहे. आतापर्यंत टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 41 धावा. बॉलर तयार विदर्भ पराडकर, त्याच्या विरोधात अर्जुन गायकवाड. टप्प्याचा चेंडू आता मात्र बाउन्स जातोय. नो चेंडू घोषित केला जाईल पंचांच्या वतीने. 1 धाव. अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या 42 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. टीमची धावसंख्या 42 धावा. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. उर्ध विकेट. बॉलर तयार. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय, पाहायचाय. काऊ कॉर्नरचा वेदांत जाधव येतोय या ठिकाणी आणि यावर धावचीचा धोका असेल. यस, फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यावर मात्र झेल घेतला तरी बॅटर बाद नाहीये, परंतु अर्जुन गायकवाडला माघारी परतावं लागेल. कारण ही तसंच आहे, कारण हा धावचीत झालाय. इथे बाद होतोय अर्जुन गायकवाड. बॅक टू पॅव्हेलियन. टीमला बसलेला 3रा आदरा. 17 धावांचं योगदान दिलंय अर्जुन गायकवाडने. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून. विदर्भ पराडकरचा विचार केला तर त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. विदर्भ पराडकरचा विचार केला तर त्याने 8 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज सूरज शेलार येतोय, नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 त्याने पेश केली होती. सूरज शेलारने 9 धावा खर्च केल्या होत्या. विनोद सावंतला, सलामीच्या बॅटरला त्याने डगआउटचा रस्ता दाखवला होता. यस, पंचांचा सिग्नल येतोय. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय बॅट्समनच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडला पराग सावंत. टीमचा कॅप्टन अमोल मोंडकर आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं टॉसच्या वेळी 60-65 धावा आम्ही स्कोर कार्डवरती लावू आणि तशा पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न. आणि त्यामुळेच की काय अजूनपर्यंत शांत डोक्याने खेळताना दिसलाय अमोल मोंडकर.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बॉबी स्पोर्ट्स गडितामाने बाबू भांडे यांच्या नेतृत्वाखाली टीमचे मालक टीमचा कॅप्टन याने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तेजस स्पोर्ट्स तन्मय बांदेकर यांचा हा संघ आनंदवाडीचा त्याने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. आणि काल तिसऱ्या दिवशी मिस यू बंटी सुदेश नारकर यांचा संघ याने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. पुलर लेनचा चेंडू टप्पा फसलाय इथे पाहायचंय आणि यावर मात्र बॅटर आउट आहे या ठिकाणी. फुलर लेनचा चेंडू सूरज सेलारचा पंचांकडे थोडेसे अपील केलं होतं अमोल मोडकरने परंतु पंचांनी अपील फेटाळलंय आणि बाद ठरवलंय पंचांनी या ठिकाणी. अमोल मोडकर टीमला बसलेला चौथा आदरा. टीमची धावसंख्या 4-43 अशी परिस्थिती आहे. PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. नवीन बॅटर मैदानात गावचा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 4-43. टीम PS स्पोर्ट्स देवगड. सूरज सेलार येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय विकी जाधवने. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. 44 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. ओव्हर क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावरती आहे. सूरज सेलार ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक मोठा खेळाडू परंतु इथे खुल्या गटाचा विचार केला तर साई शेलार हा एक मोठा खेळाडू आहे. परंतु इथे आज सूरज सेलार खेळताना दिसतोय. चांगला चेंडू गुटनाटेक वाईटची दाद मागतोय. थोडेसे चप्पल झाले. पंचाने सिग्नल केलाय हा खराब चेंडू सूरज सेलारचा आणि त्यामुळे एक धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 45 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात PS स्पोर्ट्स देवगड या टीमने. टीमचा मालक इथे बॅटर दिसेल पराग सावंत मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे दाखल झालाय. चांगला चेंडू स्विंग इन मिस. अचूक टप्पा पाहायला भेटला सूरज सेलारचा. परागला जाग्यावरती ठेवलंय बीट केलंय. धावसंख्या रोखलीय. ओव्हर क्रमांक 5 सध्या आशापुरी रेसिडेन्सीच्या माध्यमातून सूरज सेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पराग सावंतला पुन्हा एकदा यस इथे वाईट मागतोय की काय यस आणि हा पंचांनी वाईट घोषित केलाय. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. PS स्पोर्ट्स देवगड विरुद्ध आशापुरी अशी ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला आशापुरी या टीमने. पहिल्यांदा गोलंदाजी करताना दिसतोय हा संघ. हा फुलर लेनचा चेंडू चांगला चेंडू अलाउन द कार्पेट चेंडू आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक टीम मधून येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फेकी आहे. बॅकअप केलाय सूरज सेलारने. तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते. टीमच्या खात्यामध्ये भरपूर वेळानंतर एक धाव ऍड केली जाते. आता मात्र विकी जाधवला स्ट्राईक भेटली आहे. पाहायचं विकी जाधव आक्रमण चढवेल का, हल्ला चढवेल का, दहशत माजवेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. विक्रांत जाधवच्या विरोधात इथे गोलंदाजीसाठी सज्ज असेल सूरज सेलार ज्याने ओव्हर क्रमांक 2 पेश करताना 9 धावा दिल्या आहेत. विनोद सावंत सारख्या सलामीला बाद केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खेळपट्टीवरती चेंडू राहतोय. धावचीचा धोका असेल परंतु इथे मात्र सेफ बॅटर दिसेल विकी जाधव. अपेक्षा भरपूर आहेत PS स्पोर्ट्स देवगड टीम कडून आणि विकी जाधवचा विचार केला तर मुळबाद गावचे समर्थक सुद्धा आमच्या मैदानावरती दिसत आहेत. बॅटर तयार असेल विकी. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावर निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजीची धुरा इथे पाहायला भेटली सूरज सेलारच्या माध्यमातून आणि इथे मात्र 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 47-4 अशी परिस्थिती आहे. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
या 6 चेंडूवरती आत्ता मात्र पराग सावंत आणि विक्रांत जाधवला हात खोलावे लागतील. 6 चेंडूमध्ये इथे पाहायचंय आणि निर्णायक षटक विदर्भ पराडकरच्या हातामध्ये सुपूर्द केलंय कॅप्टनने. पाहायचंय हा विश्वास संपन्न करून दाखवेल का. क्रिकेटच्या पटलावरचा विचार केला तर शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातंय आणि तेच षटक इथे पेश करण्यासाठी सज्ज असेल विदर्भ पराडकर. मोठा फटका सजवलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये कव्हरला चेंडू जातोय तोपर्यंत इथे टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय आणि मितेश बाबल चेंडूच्या मागे तोपर्यंत चांगली फेकी. इथे 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत की काय एकूण 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत असं आम्हाला माहिती देत आहेत. दीपेशजी धुरी आमच्यासोबत जोडले गेलेच. गुणलेखनाचं काम अतिशय दर्जेदार काउंटिंग या ठिकाणी केली जाते आणि तेच आम्हाला माहिती देतात. या चेंडूवरती 3 धावा टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल. धावसंख्या 50 धावा म्हणजेच काय तर अर्धशतक फलकावरती लागले PS स्पोर्ट्स देवगड टीमचं. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला चेंडू स्विंग इन मिस काय गोलंदाजी केली आहे. अचूकतेचं माहेरघर. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आगीच्या बूम सारखा हा चेंडू वेगवान पद्धतीने जातोय. विदर्भ पराडकरचा कट करण्याचा प्रयत्न इथे चेंडूवरती फिंगर रोल केले आणि त्यानंतर चेंडू त्याने फेकला आणि त्यानंतर कटरचा वापर पाहायला भेटला. देवगड जामसंडे नगरपंचायतचे कर्मचारी विशालजी देवगडकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम विशालजी. चांगला चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 51 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. 51ला 4 अशी परिस्थिती आहे. तीन चेंडूवरती आता मात्र त्याने 4 धावा खर्च केलेत विदर्भ पराडकर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. टीमचा मालक आहे पराग सावंत. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. त्याला 2 मोठे फटके पेश करावे लागतील. उंचीचा फायदा उठवावा लागेल आणि समोर उंचीचा गोलंदाज आहे. त्याच उंचीचा कुटप्याचा चेंडू कट केलाय. काय गोलंदाजी करतोय इथे बन्नाट वेग. इथे पराग सारखा अष्टपैलू खेळाडूला रोखलंय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. इथे मोठमोठे फटके या मैदानावरती पाहायला भेटले. शेवटच्या षटकावरती आक्रमण चढवताना पाहायला भेटलंय परंतु आज इथे रोखलंय. अपस्टंप पच करतोय पुन्हा एकदा दिशाहीन झालाय. टप्पा पडल्यानंतर इथे चेंडूने बाहेर वळण घेतलं आणि त्यामुळेच की काय पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 52. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस PS स्पोर्ट्स देवगड टीम. हा मात्र मोठा फटका सजवलाय. फर्स्ट स्लिपला चेंडू जाईल आणि पराग सावंतला माघारी परतावं लागेल. अप्रतिम झेल पकडलाय शेखर कोलगे टीमचे मालक या ठिकाणी स्वतः झेल पकडलाय. आशापुरी टीमचे हे मालक आहेत आणि ते स्वतः मैदानात आहेत आणि त्याने अप्रतिम झेल पकडलाय. पराग सावंत आणि PS स्पोर्ट्स त्या मालकांचा झेल पकडलाय. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. शेवटचा चेंडू असेल. 52 धावा. शेवटचा चेंडू बंटी कदमसाठी. चांगला चेंडू इथे पायडल सिग्नलवरती हा चेंडू आदळलाय. तोपर्यंत इथे कोलगे चेंडूचा ताबा मिळवेल आणि 1च धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 53 धावा. विजयासाठी 54 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 53ला 4 अशी परिस्थिती आहे टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची. आता मात्र 36 चेंडूवरती आशापुरी देवगड या टीमला 54 धावांची आवश्यकता असेल. बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला
त्यानंतर मात्र सलामीची जोडी इथे विनोद सावंत आणि दीपक डगरेच्या माध्यमातून खेळाला सुरुवात झाली. विनोद सावंतचा विचार केला तर त्याने 8 चेंडूवरती 14 धावा बनवल्यात. 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. तदनंतर दीपक डगरेने धावचीत झाला. त्याने मात्र 6 चेंडूवरती 9 धावा बनवल्यात आणि त्यानंतर 1 चौकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेला. परंतु अमोल मोडकर त्याने मात्र 1च धाव बनवली आहेत. कॅच आऊट झालाय तो. नंतर अर्जुन गायकवाडने चांगली बॅटिंग केली. त्याने मात्र 2 चौकार 1 षटकारच्या माध्यमातून 9 चेंडूवरती 17 धावा बनवल्यात. विक्रम जाधवचा विचार केला तर त्याने मात्र नॉट आऊट राहिलाय. परंतु टीमचा मालक पराग सावंत याने सुद्धा 5 चेंडूवरती 4 धावांचं योगदान दिलंय. ही आहे बॅटिंग डिपार्टमेंट. परंतु आपण जाऊया बॉलिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर आशापुरी टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं होतं. टीमचा मालक शेखर कोलगे याने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र सूरज शेलार याने चांगली गोलंदाजी केली. त्याने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केला होता. मितेश बाबलचा विचार केला तर तो महागडा ठरला. त्याच्यावरती आक्रमण चढवलंय अर्जुन गायकवाडने आणि 17 धावांचं योगदान दिलं होतं अर्जुन गायकवाडने. परंतु मितेश बाबलने त्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. विदर्भ पराडकरचा विचार केला तर त्याने एक षटक हाताळलं. त्याने मात्र 7 धावा खर्च केलेत आणि त्यानंतर सूरज शेलार ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं त्याने मात्र पुन्हा एकदा 1 ओव्हर टाकली आणि त्यामध्ये 4 धावांचा खर्च केला. 1 गडी बाद केला होता आणि शेवटचं षटक पुन्हा एकदा विदर्भ पराडकर यांच्या हातामध्ये सुपूर्त करण्यात आलं होतं. त्याने या एका षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. हे होतं बॉलिंग डिपार्टमेंटचं. त्यानंतर आपण जाऊया विजयी 54 धावांचं लक्ष्य पार करायचं या ठिकाणी आशापुरी रेसिडेन्सी या टीमचं. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी या ठिकाणी मातब्बर संघ इथे पाहायला भेटत आहेत. परंतु स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बापू भांडे या मालकांचा संघ म्हणजेच बॉबी स्पोर्ट्स गडितामाने या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर तन्मय बांदेकर यांचा तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या टीमने सुपर 4 मध्ये दुसऱ्या दिवशी प्रवेश केलाय आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी सुदेश नारकर यांचा संघ मिस यू बंटी या नावाने काल खेळताना दिसला आणि त्याने स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. परंतु आज या स्पर्धेच्या 4थ्या दिवशी कुठला संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. परंतु आज शेवटच्या सामन्यात मॅच वेळी इथे ड्रॉ उडवला जाईल 4ही टीममध्ये आणि 4 टीममध्ये उद्या सकाळी पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल आणि मेगा फायनल असेल. उद्या फक्त 3 मॅचेस असतील आणि त्यामुळे उद्या दुपारी ठीक 2 वाजता मेगा फायनलचा थरार तुम्हाला पाहायला भेटेल. कारण इथे शिस्तीचं पालन केलं जातंय. इथे टायमिंगला भरपूर महत्त्व आहे आणि त्यामुळेच की काय ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून भरपूर प्रेक्षकांनी tenniscricket.in च्या माध्यमातून पाहिली आहे. या मैदानावरती सुद्धा येऊन भरपूर प्रेक्षकांनी ही स्पर्धा अनुभवली आहेत. काही लोकांचे चांगले कमेंट्स आहेत या स्पर्धेदरम्यान आणि म्हणूनच पहिल्या पर्वामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि उत्कृष्ट असं आयोजन लाभलंय. या सर्वच्या सर्व श्रेय देईन देवगड तालुका प्रीमियर लीगचे आयोजक यांना मी आणि मी उत्तम मुनगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. यानंतरचा आवाज ऐकाल तुम्ही प्रसादजी चाळके. ओव्हर टू प्रसादजी. हॅलो. मॅच स्टार्ट झाली आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. तब्बल 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आली आहे. एकामध्ये यश घाडी मॅन फ्रॉम शिरगाव, दुसऱ्यामध्ये सुमित घाडी मॅन फ्रॉम किंजवडे. अकोटापाल्या चेंडू सुंदर फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव धावसंख्येला
धावसंख्येला सुरुवात केली वैयक्तिक खात्यामध्ये सुमित घाडी जो फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय यांच्यासाठी पारितोषिक आहे सन्माननीय अण्णा चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सुमित घाडी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. 54 धावांचा करायचा आहे पाठलाग. आपण पाहतोय देवगड प्रीमियर लीग 2024 चा हा महारणसंग्राम. अगदी शिस्तबद्ध क्रिकेट या देवगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. संबंध देवगड तालुक्यातून हे खेळाडू इथे एकत्रित आले त्या देवगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी. नेक्स्ट बॉल हलक्यातने खेळलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव. एकेरी धाव घे स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यश घाडी. 54 धावांचा पाठलाग करायचंय. दोन्ही धावसंख्या धावफलकावर. विकी जाधव हा गोलंदाजचं पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. ती दोन्ही तगडे ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. निमित्त आहे देवगड प्रीमियर लीग. एक सुंदर क्रिकेट आपण पाहतोय या देवगड नगरीमध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय. यश गाडीच्या बॅट मधून चेंडू थेट पोचलाय सीमारेषेच्या बाहेर, परंतु आता पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे. यस इट इज 4 रन. चौकार पाहायला भेटतोय. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. यशच्या बॅट मध्ये एक धमाकेदार फटका आलाय. 4 धावांचा फटका. धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल फलकावर 6 या आकड्यावर. याआधी या संघाने तब्बल 63 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केलाय. त्यामध्ये स्वतः कर्णधार वेदांत ज्यावेळी 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती त्यावेळी मात्र सामना टाय बरोबरीत सुटला होता आणि त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये या टीमने सामना जिंकला होता. याही वेळेस पुढे जाऊन फटका खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार नाही. फेकी येते थेट गोलंदाजाकडे. तोपर्यंत फक्त एक धाव. एकेरी धावेने धावसंख्येत पुनश्च एकदा बदल. 7 धावा. 54 धावांचा पाठलाग आणि सुमित गाडी ऑन स्ट्राईक. ज्याच्यासाठी सन्माननीय अण्णा चव्हाण देवगड तालुक्यातील नव्हे तर अखंड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू त्यांच्या माध्यमातून पारितोषिक ठेवलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. सुंदर फटका पाहायला भेटतोय. ड्राईव्ह केले चेंडूला. मिसफील्ड पाहायला भेटते. खराब क्षेत्ररक्षण. चूक झाली आहे परंतु चुकीला माफी नाहीये. जिथे एकच धाव होती तिथे मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीचं रूपांतर तिहेरीत देखील केलं गेलंय. अक्षय घाडी यांच्याकडून देखील पारितोषिक येते. यश घाडी याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची खैरात देखील या स्पर्धेमध्ये केली जाते. दर्जेदार क्रिकेट प्रत्येक खेळाडूकडून खेळले जाते. ज्या संघामध्ये आपण आहोत तो संघ जिंकला पाहिजे. सेमीफायनल मध्ये दाखल झाला पाहिजे. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न असेल प्रत्येक खेळाडूचं या टुर्नामेंटमध्ये. कारण आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय ज्या स्पर्धेची चर्चा संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केली जाते. कारण देवगड तालुक्यातील तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 10. करायचा आहे 54 धावांचा पाठलाग. उर्वरित 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 44 धावांची असेल आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या आशापुरी रेसिडेन्सी या टीमला. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय PS स्पोर्ट्स देवगड. दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघामध्ये दर्जेदार बॅटर तेवढेच चांगले गोलंदाज चपळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा संपूर्ण जगभरात थेट प्रक्षेपित पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकाल. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही देवगड प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले गेले त्यांचं देखील स्वागत. षटक क्रमांक 2 गोलंदाज शुभम घाडी. शुभम घाडी गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित. डावखुऱ्याचा बॅटर आहे. मॅन फ्रॉम किंजवडे गावामधून बिलॉंग करतो. परंतु या मॅच मध्ये जे पारितोषिक ठेवले गेले अण्णा चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु षटकार येईल का या मॅच मध्ये. अजूनही 30 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. शुभम घाडी आपल्या गोलंदाजीला साजेसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला भेटतो. क्षेत्रव्यूह रचना आपण पाहिली. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट या क्षेत्रात आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. चेंडू हवेमध्ये उडालाय परंतु नो मॅच लँड मध्ये पडतो. एक धाव कंप्लीट. चपाळी पाहायला मिळते. एकेरीचं रूपांतर झपाट्याने दुहेरीत केले गेले.
2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. राईट हँड बॅटर आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतो यश गाडी, स्ट्रायकिंग एंडला सुमित. 2 धावा 2 धावांनी धावसंख्येत पुन्हा एकदा बदल, धावसंख्या 12. 54 धावांचा पाठलाग. टॉस जिंकून प्रथमतः इथे फिल्डिंग स्वीकारली होती आशापुरी रेसिडेन्सी या टीमने. सन्माननीय विलास माळगावकर यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. शुभम घाडीसाठी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. स्टावकर याचा फलंदाज चांगला फटका खेळतोय. आकुट टप्प्याचा चेंडू होता यावेळेस स्क्वेअर लेगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीत करताना पाहायला भेटते. दोन्ही बॅटर कोणते धोका कोणताही जोखीम न पत्करता इथे धावफलक फुले नेण्याचं काम दोन्ही बॅटर करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला भेटते. कॅल्क्युलेट क्रिकेट, ज्याप्रमाणे संघाला बॅटिंगची आवश्यकता आहे, धावांची आवश्यकता आहे, त्या प्रकारे क्रिकेट खेळलं जात आहे. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन बुलचा फटका, फाईल क्षेत्रात चेंडूचा प्रवास आणि चेंडूचा प्रवास थेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फलंदाज सुमित गाडीच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका, धमाकेदार फटका, चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार. चार धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 18 या धावसंख्येत जाऊन पोहोचते. देवगड प्रीमियर लीग 2024 चा थरार आपण पाहतोय. ती सर्व संघ मित्रसंघ असतील, सर्वच खेळाडू एकमेकांच्या ओळखीचे असतील, कारण देवगड तालुक्यातील अनेक खेळाडू एकत्रित येऊन आपण देवगड प्रीमियर लीग पाहतोय. हलक्या हाताने खेळाय चेंडू, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव की चौकार आला. त्यानंतर मात्र चांगल्या चेंडूला योग्य तो सन्मान सुमितच्या माध्यमातून दिला गेला. स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकिंग एंडला आता मात्र फलंदाज पाहायला मिळेल यश खाडी. 19 ही धावसंख्या धावफलकावर, 54 धावांचा पाठलाग. अजूनही 35 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आशापुरी रेसिडेन्सी ही टीम आपण पाहतोय बॅटिंग करताना टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं PS स्पोर्ट्स देवगड या क्रिकेट टीमला. निर्धारित 6 षटकांमध्ये 53 धावा केल्या आणि 54 धावांचं आव्हान या विरोधी संघासमोर ठेवलं गेलं. यश गाडीच्या बॅटमधून कव्हर पॉइंटला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करेल, चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तो क्षेत्ररक्षक देखील तेवढा चपळी पाहायला भेटतोय. चेंडू घेऊन थेट गोलंदाजापर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा मात्र प्रयत्नच राहतोय. एकेरी धावेने स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकिंग एंडला आता मात्र पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून आपण या ओव्हरमध्ये एक चांगला फटका चौकार पाहायला मिळाला. तो सुमित गाडी आपण स्ट्राइकिंग एंडला पाहतोय. उडवलाय, मोठा धमाका आलाय सुमितच्या बॅट मधून, परंतु लांबी तेवढी मिळू शकली नाही. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलाय, झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन, पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या आशापुरी रेसिडेन्सी देवगड या क्रिकेट टीमला. सुमित गाडी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि शुभम घाडी हा गोलंदाज 100 रुपयाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय विलास माळगावकर यांच्याकडून हे पारितोषिक होतं शुभमसाठी आणि शुभम या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. फलंदाज सुमित माघारी परततोय. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे सुमित गाडी या बॅटरने. 54 धावांचा पाठलाग करता वैयक्तिक 13 ही धावसंख्या त्याची पाहायला मिळाली. एक चौकार खेचला, कॅच आउटच्या स्वरूपात तो बाद झालाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सिद्धेश नाईक धोरी. तिसऱ्या क्रमांकावर सिद्धेश नाईक धोरी या बॅटरची वर्णी लागते फलंदाजीसाठी. दोन षटकांचा खेळ माघारी पडतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या आपण धावफलकावर 20 पाहतोय. 10च्या धावगतीने धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र निर्धारित 4 षटकांचा म्हणजे 24 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या आशापुरी रेसिडेन्सी देवगड या क्रिकेट टीमला. दुपारच्या सत्रात अनेक प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आले आहेत. देवगड प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. कीच अथक प्रयत्न, अथक परिश्रम, अथक कष्ट करून ही स्पर्धा साकारताना पाहायला मिळत आहेत अमोल मेस्त्री आणि त्यांचे सर्व साथीदार. गोलंदाजीसाठी विकी जाधव.
तिसऱ्या षटकासाठी विकी जाधव या गोलंदाजाची निवड केली गेली आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल यश गाडी सलामीसाठी दाखल झालाय. टप्प्याचा चेंडू सुंदर फटका पाहायला भेटतोय. चेंडूला उंची मिळाली, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू, परंतु अडवण्यामध्ये देखील यश प्राप्त केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, शेवटपर्यंत प्रयत्न केला, चेंडूवर ताबा मिळवला, चेंडूचा परतावा केला. तोपर्यंत फक्त 2 धावा या दोन्ही बॅटरने धावून काढल्यात. चांगला फटका होता यश गाडीच्या माध्यमातून. लेदर क्रिकेट देखील एक चांगलं खेळतो यश. शिरगा गावचा खेळाडू आहे. धावसंख्या 22, अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 23 बॉल 32 धावा. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटतोय. पॉईंट क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव. हेच या आधीच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्यानंतरचा चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला गेला. एकेरी धाव, स्ट्राईक रोटेट. आता स्ट्रायकिंग एंडला प्रथमच पाहायला मिळेल फलंदाज सिद्धेश नाईक धुरी. तिसऱ्या क्रमांकावर इथे वर्णी लागले. सिद्धेश नाईक धुरी हा बॅटर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज विकी जाधव. वैयक्तिक दुसरं. पॅटची कट, मागील क्षेत्रात चेंडू प्रवास करतोय. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी झपाट्याने प्रयत्न केलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट. झपाट्याने एकेरीचं रूपांतर दुहेरीत. टोळ्याची पापणी लावते तो दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतायत. एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. धावसंख्या 25. सूचना आहे, जी टीम बॅटिंग करते, फिल्डिंग करते, त्या दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण डगआउट मध्येच राहायचंय, डगआउट मधून बाहेर यायचं नाहीये. सूचना येते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 1 धाव पूर्ण केली. जसा चेंडू क्षेत्ररक्षक हातामधून निसटला तशी मात्र दुसरी धाव घेण्याचा निर्णय आणि दुसरी धाव देखील झपाट्याने पूर्ण केली गेली. सिद्धेश स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा कटशॉटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय परंतु थ्रो केला गेला नाही. फक्त 1च धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. एकेरी दुहेरी धावा घेत प्रत्येक बॉलला धावफलक पुढे नेण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. अधूनमधून मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर यश खाडी जो सलामीसाठी दाखल आहे. अजूनही या टीमचा कॅप्टन येणं बाकी आहे वेदांत. त्यांनी मागची मॅच अक्षरशः गाजवली आहे. वेस उडावलाय, मोठा फटका आलाय. चेंडूला उंची मिळाली आहे परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला चेंडूच्या खाली पाहायला भेटतोय. झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. अजून एक मोठा धक्का. सलामीवीर यश गाडी बॅक टू द पॅव्हिलियन. या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. आशापुरी रेसिडेन्सी देवगड या क्रिकेट टीमला वैयक्तिक 10 या धावसंख्येवर यश गाडी देखील बाद होतोय. याआधी सुमित गाडी या बॅटरने वैयक्तिक 13 धावा केल्या होत्या. यश गाडी वैयक्तिक 10 धावा. मात्र पाहूया कोणता बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावसंख्या 26 करायचंय. 54 धावांचा पाठलाग. आणि तर मात्र स्वतः टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पावलं वळवतोय बॅटिंगसाठी वेदांत जाधव. मागची मॅच अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवली, सुपर ओव्हर पर्यंत नेऊन ठेवली होती, जी मॅच निश्चितच पराभवाकडे वाटचाल करत होता हा संघ. 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती आणि तिथून मॅच टाय केली आणि त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये देखील एक धमाकेदार खेळी करत वेदांत जाधव या बॅटरने मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पावलं वळवतोय. हो, या वेदांत या मॅच मध्ये काय करेल, कशा प्रकारे खेळेल याच्यावर सर्वांच्या नजरा नक्कीच असतील. विकी जाधवचा पुढचा चेंडू प्रथम स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल. वेदांत सन्मान दिलाय, ढकलून दिला चेंडू. कोणतीही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या 26. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 3 षटकांचा उर्वरित खेळ बाकी आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 26 करायचा आहे. 54 धावांचा पाठलाग. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजून 28 धावांची आवश्यकता.
18 चेंडू 28 धावा 28 धावा 18 चेंडू मध्ये करायचे आहेत. कोण जिंकेल? एका बाजूने आपण पाहतोय आशापुरी रेसिडेन्सी देवगड, दुसऱ्या बाजूने PS स्पोर्ट्स देवगड. दोन्ही बलाढ्य ताकदवर संघ आहेत. 18 चेंडू मध्ये 28 धावांपासून रोखायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट टीमला. आणि या उलट जर का आपण पाहिलं तर आशापुरी रेसिडेन्सी देवगड या क्रिकेट टीमला 18 चेंडू मध्ये 28 धावा करायच्या आहेत. जमेची बाब ही असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. कॅप्टन त्यांचा आपण मैदानात पाहतोय वेदांत जाधव, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धेश नाईक धुरी. 18 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज होतोय वेदांत सावंत. शॉर्ट बॉल होता, चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू फाईन लेग क्षेत्रात करतोय प्रवास. चेंडू अडलाय तर मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. एकेरीत रूपांतर दुहेरीत. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटत होतं, तो लक फॅक्टर. दोन धावा मिळत आहेत. चांगला फटका होता. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. धावसंख्या पोहोचले 28. आता मात्र 17 चेंडू आणि 26 धावा. प्रत्येक बॉलला आता समीकरण बदलेल. प्रत्येक बॉलला इथे सामना बदलेल. कोण जिंकेल कोण हारेल हे मात्र आपल्या येणारे 17 चेंडू सांगून जातील. गोलंदाज वेदांत सावंत पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात, परंतु पुढचा चेंडू कशा प्रकारचा असेल? हळूवार पद्धतीने टाकला होता. गती परिवर्तित चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वेदांत सावंत याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला, परंतु त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये या गोलंदाजाने यश प्राप्त केलंय. समीकरण बदललंय. 16 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 26 धावा करायच्या आहेत. अवे सुंदर फटका, कुठना टेक, तमाशा देख. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी फलंदाज सिद्धेश धुरी नाईक च्या बॅट पुन्हा आलाय. एक दमदार फटका. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 54 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 32 धावा. पहिला चेंडू 2 धावांसाठी, दुसरा चेंडू निर्धाव टाकला, परंतु तिसऱ्या चेंडूवर चौकार मारण्यामध्ये यश प्राप्त केले. चौथा चेंडू कशा प्रकारचा असेल? कारण आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा प्रत्येक बॉलवर असतील, कारण सामना ते निश्चितच रंगतदार स्थितीत आहे, रोमांचक स्थितीत आहे. कारण दोन्ही संघ तेवढेच तगडे ताकदवान आपण पाहतोय. पुढे सरसावत फटका खेळायचा प्रयत्न. अतिशय दर्जेदार फटका पाहायला भेटतोय सिद्धेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, अखेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून. हा दुसरा चौकार पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या 36 करायचंय. 54 धावांचा पाठलागणी अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. फलंदाज सिद्धेशच्या बॅटमध्ये. आता मात्र संभाव्य हॅट्रिक पूर्ण केली जाईल का बॅटरच्या माध्यमातून? गोलंदाज थोडासा दबावामध्ये असेल. जरूर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं होतं, परंतु त्यानंतर सिद्धेशच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार. सिद्धेश चौकारांची हॅट्रिक इथे प्रस्थापित करेल का या मॅच मध्ये? त्याच्यावर देखील नजरा असतील. विधानचा पुढचा चेंडू क्षेत्रवीर रचना पाहिली पण ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवला गेलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी समोरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडूवर ताबा मिळतोय. 1 धाव कंप्लीट. थोडासा मिस थ्रो आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होऊ शकला असता. थोडीशी मिस झाले क्षेत्ररक्षक, त्याचमुळे एकेरीत रूपांतर दुहेरी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 38 धावा 38. 54 धावांचा पाठलाग करता धावसंख्या आतापर्यंत 38. ती चांगली खेळी आपण पाहतोय. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून ती एकेरी दुहेरी धावांवर देखील भर ठेवतोय. मोठे फटके देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. त्या निर्णायक षटकामध्ये वेदांत सावंत. पुढचा चेंडू कटशॉटचा नचाकत भरा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली परती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील काही कमी नव्हती. तिथे वेगाने 1 धाव पूर्ण केली गेली आहे. षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती सांघिक धावसंख्या धावफलकावर
39 धावा करायचा 54 धावांचा पाठलाग अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आणि 15 धावांची गरज. यानंतर सामना रंगतोय PS स्पोर्ट्स देवगड बनाम हार्दिक स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस केला जाईल. यस बॅटर चॉईस पॉवर प्लेचा षटक इशारा आलाय पंचांचा. बॅटर चॉईस पॉवर प्ले या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण सर बंटी केरकर, सर रामू शिर्के हे दोन्ही नामांकित पंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आपल्याला पाहायला भेटत आहेत. म्हणजे समवेत स्कोरर मित्र सर दीपेश धुरी जे देवगड तालुक्यातील एक नामांकित खेळाडू आहेत. स्कोररच्या भूमिकेत माझ्या समवेत पाहायला मिळतात. शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. नंतर मॅच असेल PS स्पोर्ट्स देवगड बनाम हार्दिक स्पोर्ट्स देवगड या दोन टीम मध्ये हा मुकाबला खेळवला जाईल. गोलंदाजी मार्कडे शुभम गाडी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. विकेटसाठी 50 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय विलास माळगावकर यांच्याकडून. तसे वेगाने चेंडू टाकलाय, फास्ट बॉल होता, वेग पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, समीकरण बदललंय, 11 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. अगदी कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, काय होऊ शकतं या खेळामध्ये. चेंडू हवेत उंच उडालाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली कॅच टिपला गेलाय. विकेटचा पतन 50 रुपयाचा मानकरी ठरतोय. सर विलास माळगावकर यांच्याकडून हे पारितोषिक होतं विकेटसाठी आणि तो विकेट ते प्रस्थापित केलाय. आणि ऐन मोक्याच्या क्षणी ज्या बॅटरने या मॅच मध्ये चांगली खेळी गेली, जो चांगला खेळ दाखवत होता, तो फलंदाज सिद्धेश नाईक धुरी आउट होऊन मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक 16 धावांची खेळी या मॅच मध्ये साकारले. निर्णायक खेळी असेल तर मात्र समीकरण बदललंय. 10 बॉल आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. नॉन स्ट्रायकेडला आपण कॅप्टनला पाहतोय वेदांत जाधव हा कॅप्टन या टीमचा. अतिशय दर्जेदार बॅटिंग या आधीच्या मॅच मध्ये आधी केली होती परंतु ही मॅच वेगळी आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहण्यायोग्य असेल. कारण 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मितेश बाबल हा फलंदाज दाखल झालाय. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे सज्ज होते. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च न करता एक गडी बाद केलाय परंतु उर्वरित 4 चेंडू हे निर्णायक असतील. डेड बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे वळते गोलंदाज शुभम घाडे. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 15 धावा. गती परिवर्तित थोडासा हळू टाकला होता चेंडू. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरकडे जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. आता मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 15 धावा. हे 3 चेंडू निर्णायक असतील. या 3 चेंडू मध्ये अधिकाधिक चित्र स्पष्ट होईल ही मॅच कोण जिंकेल. चांगला फटका पाहायला भेटतोय. स्क्वेअरला चेंडूचा प्रवास येतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगाने प्रयत्न चालू आहेत आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीत केले गेले आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोचले धावफलकावर 41 धावा. अजूनही विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी राहिले आहेत 8, करायचे आहेत 13 धावा. एका बाजूने आपण पाहतोय आशापुरी रेसिडेन्सी देवगड जो संघ फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहायला मिळतोय PS स्पोर्ट्स देवगड. शुभम घाडी आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत. फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार चेंडू पाहायला भेटतोय. शुभम गाडी या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी फलंदाजांना रोखून ठेवणारी, फलंदाजांना जखडून ठेवणारी आणि या उलट आपल्या संघाला हवीशी
वाटणारी गोलंदाजी ही शुभम घाडीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावा. वेगाने चेंडू टाकला होता, अतिशय वेगाने. बहुधा बॅटची कट लागली होती. नाराज पाहायला भेटतोय, परंतु एकदा शुभम घाडीसाठी टाळ्या वाजवा. अतिशय दर्जेदार षटक पाहायला मिळतंय. 6 चेंडू फेकलेत, 1 गडी बाद केला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. ऐन मोक्याच्या क्षणी आलेलं हे दर्जेदार षटक मॅचचं चित्र बदलेल का? शेवटचे 6 चेंडू बाकी आणि विजयासाठी 13 धावा. आता मात्र हृदयाची धड 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 वाढवणारा सामना, जी श्वास रोखून ठेवणारा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. शुभम घाडी या गोलंदाजाचं विश्लेषण आपण पाहिलं तर 2 षटकं फेकली आहेत, फक्त 12 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्वाचे धक्के देखील दिले आहेत विरोधी संघाला. तर टीम मीटिंग होताना पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 13 धावा, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाचा कॅप्टन अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. वेदांत जाधव. विजय आणि पराभवाच्या मध्ये कोण असेल तर तो वेदांत जाधव. पाहूया ही मॅच कोण जिंकेल कोण हारेल. शेवटचे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. या 6 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असेल, प्रत्येक विकेट महत्त्वाचा असेल, प्रत्येक कॅच महत्त्वाची असेल, प्रत्येक षटकार महत्त्वाचा असेल, प्रत्येक धाव महत्त्वाची असेल. ती प्रत्येक प्लेयर्सला या 6 चेंडूमध्ये आपलं 100% द्यावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला वेदांत आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण मितेशला पाहतोय आणि गोलंदाजीसाठी निर्णायक षटक घेऊन शाहिद होलसेकर हा गोलंदाज. निर्णायक षटक. 6 बॉल 13 धावा. 13 धावा 6 बॉलमध्ये करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 13 धावा केल्या गेल्या तर फलंदाजी करणारा संघ जिंकेल. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉल होता. बॅटची कट, 1 बाउंड चेंडू विकेट किपर कडे. पहिला बॉल आलाय निर्धाव. 5 बॉल 13. 5 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. पाहूया वेदांत कशा प्रकारे या मॅच मध्ये खेळतोय. मागच्या मॅच मध्ये त्याने आग ओके फलंदाजी केली होती, परंतु ही मॅच वेगळी आहे. पुढे सरसावत फटका खेळला, अतिशय सुंदर फटका आलाय. चाबूक शॉट, चेंडू थेट चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पलीकडे वेदांतच्या बॅट मध्ये एक सुंदर चौकार. चौकार पाहायला भेटतोय. 4 धावांनी समीकरण बदललंय. धावसंख्या पोहोचले 45 या आकड्यावर. आता शेवटचे 4 चेंडू बाकी आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. एका बाजूने एखादा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाला खूप महत्त्वाचं ठरेल, परंतु जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जर का विचार केला तर निश्चितच एखादी विकेट ही महत्त्वाची असेल आणि ती विकेट वेदांत. अन षटक सुरू होण्याआधीच मी सांगितलंय विजय आणि पराभव यामध्ये कोण जर उभा असेल तर वेदांत. पप्पू जाधव यांच्याकडून पारितोषिक येते शाहीदसाठी. जर मॅच जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक. यॉर्कर ओव्हरपिच होता. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, पण खराब क्षेत्ररक्षण. बरोबर, क्षेत्ररक्षक ज्यावेळी मात्र चुका करतात त्यावेळी मात्र गोलंदाजांना कठीण प्रसंग येतो. कारण जर का आता 1 धाव आली असती तर निश्चितच वेदांत नॉन स्ट्राईक एंडला राहिला असता आणि सामन्याचे चित्र काहीच वेगळं असतं. परंतु पुन्हा एकदा मिळाले स्ट्राईक वेदांतला. शेवटचे चेंडू राहिले आहेत बाकी 3 आणि धावा करायच्या आहेत 7. 3 चेंडू 7 धावा. 47 धावसंख्या धाव फलकावर. शेवटचे 3 चेंडू सांगून जातील कोण हा सामना जिंकेल कोण हा सामना हारेल. हे चांगला फटका पाहायला भेटते. समोरच्या दिशेने लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक केलं अतिशय वेगाने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूया इथे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होईल का. यस, आपली विकेट बहाल केली आहे मितेशने. कारण माहिती आहे कर्णधारावर विश्वास आहे. शेवटपर्यंत कर्णधार मैदानाच्या आतमध्ये राहिला तर निश्चितच हा सामना जिंकवून देऊ शकतो. विकेट आली आहे, समीकरण बदललंय. 2 चेंडूचा खेळ बाकी, 6 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 6 धावा. नो बॅटर सूरज शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हाय प्रेशर मॅच आहे. या हाय प्रेशर मॅच मध्ये देखील अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. समोर एक तगडा ताकदवान फलंदाज आहे, परंतु न डगमगता अतिशय दर्जेदार गोलंदाज शाहिद होलसेकर.
शेवटचे 2 चेंडू 6 धावा. पुढे सरसतपाटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी राहिलाय. 6 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. देवगड प्रीमियर लीग 2024 अतिशय रोमांचक सामने. याआधी आपण सुपर ओव्हर पाहिली. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज. याआधी 1 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार मारला होता या बॅटरने, परंतु या मॅच मध्ये करेल का ती कामगिरी? एका चेंडूमध्ये 6 धावा पूर्ण करेल का मात्र गोलंदाज शाहिद होलसेकर? 1 मिनिट मॅच पंच. शेवटचा चेंडू बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता. षटकार फक्त मारायचा आहे, तो षटकारच मारायचा आहे. करो या मरो. वेदांत जाधवला या बॉलला सीमारेषेच्या बाहेरच पाठवावं लागेल तरच हा सामना जिंकू शकतो. आशापुरी रेसिडेन्सी या क्रिकेट संघ. परंतु जर विरोधी संघाचा विचार केला तर PS स्पोर्ट्स देवगड संघाच्या गोलंदाजाला म्हणजे शाहिद होलसेकर या गोलंदाजाला ह्या चेंडूवर षटकार मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल. लाईनमन्सला विनंती असेल आपण लाईनचा ताबा घ्यायचा आहे. प्लेस 1 बॉल आहे सर्व लाईन्स मधने. शेवटचा चेंडू राहिलाय. हृदयाची धड वाढवणारा आपण सामना पाहतोय. अक्षरशः श्वास रोखून ठेवणारा हा सामना आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत फक्त फलंदाज वेदांत जाधववर. फलंदाजांच्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत शाहिद होलसेकर या गोलंदाजावर. कारण दोन्ही देवगड तालुक्यातील तगडे ताकदवान गोलंदाज आहेत. सर्वजण टाळ्या वाजवत आहेत कारण काय मॅच रंगली आहे. शेवटचा बॉल 6 धावा. चांगला चेंडू टाकलाय. शाहिद होलसेकर साठी देखील टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली आहे आणि खास करून कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, ज्या गोलंदाजाने 2 षटकं टाकली होती.